राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडल्याने संबंधित मूर्तिकारावर आणि अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता। या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते। हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षण ठरला होता। 8 महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत। या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला। त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या मूर्तिकारावर आणि संबंधित विभागाने जे निकृष्ट दर्जाचे काम केले आणि आमच्या अस्मितेला धक्का दिला त्याची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके, जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, शहर संघटक रमेश चव्हाण, शेखर कंटेकर, वैभव धुमाळ, लखन बारसे, दिलीप निंबाळकर, चेतन सुरवसे आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।